हॅलो, मी अनिरुद्ध. हॅलो अजित. तुम्ही ओम चौधरींचे काका ना? हो. सॉरी हां, नाही म्हणजे तुम्हाला असं बाहेर बोलवून घेतलं. अहो पण इलाजच नव्हता. म्हणजे ॲक्च्युली मी गेलो होतो तुमच्या घरी, पण तिथे कोणीतरी आजोबा होते. ते फारच अचानक ॲग्रेसिव्हली वागायला लागले. म्हणाले पोलीसमध्ये कंप्लेंट करीन. म्हणजे मी परोपरीने समजवायचा प्रयत्न केला त्यांना की अहो मी फार दूरनं आलो आहे, पण ते काही ऐकायलाच तयार नव्हते. म्हणून मग तुम्हाला असं बाहेर बोलवून घेतलं. ॲज आय टोल्ड यू, मी बँगलोरला असतो आणि पोलीस कंप्लेंट वगैरे झाली ना तर मी जरा अडचणीतच येईन. म्हणजे माझ्या बायकोला माहीत नाही आहे मी इथे आल्याचं. हो. काय माझ्या बायकोचं आणि माझ्या आईचं कधी पटलंच नाही. घरात सतत भांडणं व्हायची, वाद व्हायचे. असं 8 वर्ष चाललं होतं. शेवटी एक दिवशी बायको म्हणाली, एक तर मी राहीन किंवा तुझी आई राहील, तू ठरव. मग काय, मी बायकोची निवड केली. मी अटलांटाला जॉब घेतला आणि म्हणून मग आईला माझ्या मोठ्या भावाकडे महेशकडे पाठवलं. महेशही त्याच्या बिझनेसमध्ये बिझी होता. त्याचं एक्सपान्शन सुरू होतं. त्यांनी सरळ माझ्या आईची रवानगी वृद्धाश्रमात केली. पण मग त्यावेळेस तुम्ही त्यांना अडवलं नाही का? महेश म्हणाला, मी केलं ते योग्यच केलं, तूही जरा प्रॅक्टिकली विचार कर. मला ते तितकंसं पटलं नाही, पण मी त्याला अडवलं नाही हे खरंच आहे. पण गेला वर्षभर माझं मन मला सतत खात होतं की मी केलं ते योग्य केलं नाही. मला माझी चूक सुधारायला हवी. फॉर्च्युनेटली माझ्या मुलीनं मला सपोर्ट केला. मग मी माझ्याच कंपनीत खटपट करून इकडे बँगलोरला जॉब घेतला. इंडियात आलो. मी US मध्ये असल्यापासूनच आईचा शोध सुरू केला होता. इथे पुण्यात ती ज्या वृद्धाश्रमात राहते असं कळलं होतं. तिथे गेलो तेव्हा कळलं की ती आता ओम चौधरींकडे राहते. ॲक्च्युली हॉस्पिटल, माझी आई हॉस्पिटल, आणि मी आय एम सॉरी. एक रिक्वेस्ट करू तुम्हाला? प्लीज हे पत्र द्याल माझ्या आईला. शो देईन ना. आय बी रिअली ग्रेटफुल टू यू. काहीतरीच काय बोलताय तुम्ही? नो, आय मीन इट. आय बी हायली ऑब्लाइज्ड. बघा, तुम्ही हे असे हात वगैरे जोडू नका प्लीज. आय टेल यू, नशीबवान आहात तुम्ही. अहो माफी मागायला तुम्हाला आई आहे, पण माझ्याकडे तर तो ऑप्शनच नाहीये. मी सुद्धा माझ्या आईशी खूप वाईट वागलो आहो, खूपच वाईट वागलो. आणि तुम्ही म्हणालात तसं तुम्हाला तुमच्या बायकोने अट घातली होती, राईट? मला कोणीही काही अट वगैरे घातली नव्हती. तरी सुद्धा मी आईलाच नाही, माझ्या बायकोला, मुलाला सोडून निघून गेलो US ला. खूप स्वार्थी वागलो मी. आणि अचानक एक दिवस आयुष्यानं अशी खाडखान मुस्कटात मारली ना माझ्या. अचानक आलो भानावर. पण भानावर आलो आणि कळलं की अरे उशीर झालाय आता. म्हणजे असं होतं बघा ना कधी कधी की आपण असे एकटे असतो. म्हणजे खोल खोल पाण्यात समजा मी एकटा आहे, चहूबाजूनी माझ्या पाणी आहे. मी कोणाकडे पोहून जाऊ शकत नाही, कोणी माझ्याकडे पोहून येऊ शकत नाही. तसं काहीतरी झालं, एकटा मी. आणि तेव्हा जाणवलं की आईनं किती वेळा माझी आठवण काढली असेल, माझ्याकरता किती वेळा रडली असेल आई. आईबाबांनी शिकवलं, मोठं केलं मी. आणि फक्त मीच नाही, माझे सगळे भाऊ, सगळे तसेच वागलो आम्ही. आज हे सगळं जाणवतंय, रिअलाइज होतंय. आई वडिलांची माफीही मागायची आहे, पण आता कशी मागणार? आता एकच शिक्षा, आई वडिलांशी आपण वाईट वागलो हा गिल्ट घेऊन मरेस तोवर जगत राहायचं, बस.
मला मला असं नाही जगता येणार. राईट. अहो तुम्हाला चान्स आहे, वेळ गेलेली नाही अजून, म्हणून तर म्हटलं मी. खूप नशीबवान आहात तुम्ही. थँक्यू. फार फार बरं वाटलं तुमच्याशी बोलून. मलाही. ॲज दे से, इट टेक्स वन टू नो वन. येस, यू आर राईट. समदुःखी माणूस भेटला की आपलं दुःख कमी होतं म्हणतात, आणि त्यात तो समदुःखी माणूस अनोळखी असेल तर आणखीनच बरं वाटतं. थँक्यू. नाईस मीटिंग यू. थँक्यू व्हेरी मच. चला भाईसाहेब, आलं तुमचं घर. चला थँक्स म्हणा, निघतो मी. माय फूट थँक्स म्हणा म्हणे. अरे एक तर तुला एवढं सोडायला आलो, थँक्स म्हणतच नाहीये. ठीक आहे, चल बाय. नको ना बाय बाय. मी तुला सांगत होतो की चल आपण लॉंग ड्राईव्हला जाऊया, तर तू नाही म्हणालीस. मग आता बाय नाही तर दुसरं काय? चल ना वरती चल ना, घरी आपण कॉफी पिऊया मस्त. चल मी करते. घरकोंबड्यासारखी घरी काय कॉफी प्यायची? बघ काय मस्त हवा आहे. आहा, पाऊस पण पडेल कुठेतरी. चल ना यार, चल ना चल ना. अरे नको, अश्विनी एकटेच आहे ना घरी, येते चिडचिड करेल. काय आज तुला निर्णय घ्यावा लागेल. कोणातरी एकाला निवडावं लागेल, अश्विनी किंवा मी. बोल. काय यार, मी तुला एवढं सांगतोय चल लॉंग ड्राईव्हला, तर तू अश्विनी चिडचिड करेल काय सांगतेस मला? नको ना इमोशनली ब्लॅकमेल करू. ईशा चल ना, आपण ग्रीन रूफला जाऊया. खूप दिवसात गेलो नाही यार आपण. वीरू सुद्धा भेटेल आपल्याला. आई शपथ मला आता खूप वाटतंय, पण नको, एकटेच आहे ना ती. ओके ठीक आहे, अश्विनीला पण घेऊन चल, त्या शोनूला पण घेऊन चल. हा, सगळे जाऊया ग्रीन रूफला, मज्जा करूया. अरे सिरियसली बोलतोय मी. अरे नको, मी सांगितलं नाही का तुला, तर तिच्या आणि तिच्या सोनू मध्ये काहीतरी राडे चाललेत खूप. का, काय झालं? तिच्या त्या सासऱ्यांनी पैसे घेतले ना उधारीवर लोकांकडून, हा, आणि आता ते सगळे देणेकरी येऊन या विजयला त्रास देत आहेत. त्यामुळे भयंकर राडे चाललेत घरात. सो सॅड यार. त्या शोनूच्या बाबांनी माती खाल्ली म्हणून मला किती भोगावं लागतं. ए मग काय? ठीक आहे, आता जाऊ दे. जाऊ उद्या किंवा परवा किंवा कधीच नाही. हाय. बाय. जरा हसून म्हणशील. नाही येत मला हसणं. हो, तुला हसायला काय आलं? तू इथून जा, चल. तू आहेस म्हणून बाईक चालू होत नाहीये माझी. अरे मी थांबले कारण मला तुला बाय करता येईल ना, आणि मी छान हसून बाय करेन तुला. तू जा ना यार, तू आहेस म्हणून चालू होत नाहीये ती. जा. मी आता विचार केला, चल जाऊया आपण लॉंग ड्राईव्हला. आशूला कसं मॅनेज करता येईल. चल जाऊ जाऊ. पण गाडीच स्टार्ट नाही ना होत आहे आपली, काय करणार. हो का? नाही नाही नाही. हो 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 हो. नाही नाही नाही. हो हो हो, या चला. काय म्हणालो होतात आपण? चला. मी गंमत करत होते. नाही 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 नाही, आता गंमत वगैरे काय नाही, आता यावं लागेल. चला. नाही मी जाते वरती. नाही नाही, थांबा. चला या, बसा. नाही, चला. मी चालले घरी, तू जा तुझ्या घरी. हॅलो आजी. अरे ये ये ये. अरे सॉरी आजी, तुम्ही पडला होतात का? सॉरी. नाही रे, पडून पडून हातापायला मुंग्या यायला लागल्यात. बोल, काय म्हणतोस? आजी मला US ला जायला लागणार आहे. अरे अचानक? अचानक म्हणजे बायको त्रास देते. रुचिकानं तिकडे एक ऍप्लिकेशन फाईल केलाय, सो आय हॅव टू गो. जळलं महिन्याचं लक्षण. बस. आजी आजी आता समोर आलंय म्हटल्यावर फेस करावं लागणारच ना. अरे पण काय हवंय तिला? डिवोर्स, आणि खूप
खूप पैसा. पैसा? अरे काय करायचंय तो पैसा? आता माझी मुलं, अरे त्यांच्याकडे इतका पैसा आहे, कधी कधी वाटतं त्यांच्या तोंडातून सुद्धा असा पैसा पडतोय. काय आजी? अरे कुठे घेऊन जायचंय पैसा? म्हातारपणी माणसं हवीत. अरे या घरात मी राहते, इथे ओम, ईशा, धना, जयेश, मधू ही सगळी नसली ना तर घर मला खायला उठतं. आजी, मी अनिरुद्धला भेटलो होतो. तो कशाला आला तुला भेटायला? आजी, त्याला पश्चाताप झालाय खरंच. माझ्या नावावर काही प्रॉपर्टी वगैरे नाहीये म्हणून सांग त्याला. तर काय पाहिजे त्याला? जेव्हा गरज होती तेव्हा विचारलं नाही. आजी, मला हे बोलायचा अधिकार आहे की नाही माहित नाही. अहो पण तुमचा मुलगा आहे तो, त्याच्याबरोबर तुम्ही काही चांगले क्षण तरी एकत्र घालवले असणारच ना. चांगले क्षण? हा, आणि लहान होता ना तेव्हा त्याच्या समोर दुधाचा ग्लास ठेवला तर म्हणायचं मला काहीतरी बुडवायला दे. बुडवायला म्हणजे काय? ब्रेड, खारी, बिस्किट. किती गोड चेहरा करायचा. त्याचा गोड चेहरा तुम्हाला अजूनही आठवतोय ना आजी? अहो मग तो इतका प्रयत्न करतोय तुमच्याशी बोलायचा, तुम्ही का नाही बोलत त्याच्याशी? नाही रे सुचत काय बोलावं ते. आणि आता नात्यातला तो गोडवा पण गेला. काय? अनिरुद्धचं पत्र आहे तुमच्याकरता. आजी, त्याला खरंच पश्चाताप होतोय. मला सांगा, तुम्हाला माझाही पश्चाताप खोटा वाटतो का? नाही रे. मग माझ्यावर विश्वास ठेवा आजी, त्याला खरंच मनापासून बोलायची इच्छा आहे तुमच्याशी. आय टेल यू आजी, आपल्याकडे ना सगळ्यांकडेच म्हणजे खूप चांगल्या आठवणी असतात हो. पण आपण काय करतो? वाईट आठवणींनाच गोंजारत बसतो. मला सांगा, जर असं केलं तर मग चांगल्या आठवणींचं काय होणार? प्लीज आजी, तुम्हाला आठवतं त्या दिवशी तुम्ही मला म्हणाला होतात की जा गौरीला फोन कर, आणि मी केला होता. मी प्रयत्न केला होता आजी, आणि आता तुम्हीच अशा वागताय. नॉट फेअर. आजी, एकदा बोला ना त्याच्याशी प्लीज. प्रयत्न करेन. अरे पण काय तू आता कायमचा तिथेच राहणार आहेस? नाही नाही आजी, मला माझं भूतकाळ दुरुस्त करायचं आहे. आय नो, खूप चुका झाल्यात माझ्या हातून, मान्य आहेत मला. आणि त्या चुकांची जी काही शिक्षा मला मिळणार आहे ती भोगायलाही मी तयार आहे. सगळी शिक्षा भोगणार आणि मगच मरणार आहे मी. या संध्याकाळच्या वेळेस असं बोलू नये. हा, जा जा खोली जाऊन झोप जा. अरे असं कसं? तुमचे पाय कोण चेपणार मग? असं ते रे, राहून ते पुरे पुरे. हाय लव, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मी कधी फोन केला तरी तू झोपलेलीच काय असतेस? मी काय करू लवकर उठून? आलो होता का मी स्वप्नात? तू गेला होतास कुठेतरी दुसरीकडे. मी नव्हतो दुसरीकडे गेलो, माझ्याकडे पाहुणे आले होते ना. कोण पाहुणे आले होते रे तुझ्याकडे? अगं घरी नाही, स्वप्नात. हा, आय एम जेलस. मी सोडून दुसरी कोण कोण पाहुणे तुझ्या स्वप्नात येत असतात रे? आई बाबा. काय? तुझ्या स्वप्नात आई बाबा आले होते तुझे? हो. तू
तू मिस करतोस त्यांना? चे मिस वगैरे काही करत नाहीये. पुन्हा लग्न करत होते ते आणि मी ते लग्न अटेंड करत होतो. लग्न म्हणजे रीतसर ना, प्रॉपर अगदी सप्तपदी आणि काय होम बीम चालू होते आणि मी त्या दोघांच्या मध्ये होतो. काय गंमत आहे ना. म्हणजे स्वप्नात का असे ना, पण असं पहिलंच लग्न असेल ना, मुलगा खऱ्या आईबाबांचं लग्न पाहतोय. मला इतकं छान वाटतं तू सगळं सांगतोयस. काल बाबा आजीच्या खोलीत होता. तो तिचे पाय चेपत होता. दोघं छान गप्पा मारत होते. अगदी हक्काने गप्पा मारत होते. काय स्ट्रेंज आहे ना. आजीला त्याचा किती चांगला अनुभव आलाय आणि मला त्याचा कसा अनुभव आलाय. मला येईल का त्याचा तसा अनुभव? का नाही? आपण जे देतो तेच परत येतं ना आपल्याकडे. ग्रीन रूफ आज. ग्रीन रूफ. ओके डन. ओके बाय. बाय बाय बाय. हॅलो. हाय मधू. हा सागर, तू कसं काय फोन केलाय सकाळी सकाळी? तू काय धावून वगैरे आलीस का ग? धावत नाही. मग एवढ्या धापा का टाकतेस? तुम्हा सायंटिस्ट लोकांना नाही कळायचं ते. बोल आता पटकन. मग डॉक्टरांना तरी कळेल का? डॉक्टरांना पण नाही कळणार. तू तू बोल ना, तू का फोन केलायस? अगं मी सहज फोन केला होता ग. जनरली असंच. सहज जनरलच केला होतास का फोन? ऍक्च्युली मधू, मी तुला विचारणार होतो. असं डायरेक्ट फोनवर? नाही, तू संध्याकाळी काय करते असं विचारणार होतो. संध्याकाळी काही नाही. काय नाही करतेस? वा छान. मग आपण जाऊया की जेवायला बाहेर सहज असंच. हो, कुठे जाऊयात? कुठे तू सांगशील तिकडे, तुला हवं तिकडे. चल की. ग्रीन रूफ हॉटेल, प्रभात रोड. अच्छा, ठरलंय का सगळं? का रे, तू असं का विचारतोयस? सहज ग, असंच. पण ह्याच्या आधी तू असं मला कधी बाहेर घेऊन नाही गेलास, असं फॉर्मल इन्व्हिटेशन नाही दिलं कधी. काही खास कारण आहे का? पण आताही कुठे फॉर्मली घेऊन जातोय? नाहीये का? अगं म्हणजे फॉर्मलीच इन्व्हाइट करतोय मी तुला. ऍक्च्युली मधू काय की मला तुला. एक मिनिट. तू आत्ता नको बोलूस काही. हा, आपण ग्रीन रूफ मध्ये भेटून बोलू. तू 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 काही नको बोलूस आता. हा, बाय 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 बाय. ओके बाय. हॅलो मधू. हॅलो. असू, हे बघ मला कुठल्या कानातलं मिळालं ड्रॉवर मध्ये. बघ ना, आई गेल्या वेळेला आली होती तेव्हा तिने आणलं होतं ना सासवडून. आई शपथ यार, किती दिवस. ऐक ना, हे छान दिसतं ना या ड्रेस. काय ग हे? काय झालं? हो मॅडम. काय? मी तुमच्याशी काहीतरी बोलतीये, तुम्हाला काहीतरी सांगतेय. लक्ष कुठे आहे? कुठे काय झालंय? अगं मग मी काहीतरी सांगते, तुझं लक्ष कुठे आहे? बोल काय. नाही, काही एवढं महत्वाचं नाहीये. मग ठीक आहे. कॉफी सुद्धा घेतली नाहीस, नुसतंच काय कपात भरून गार झाली सगळी कॉफी. गरम करून आणून नाही, देते. थांब, राहू दे. मी घेईन नंतर करून, तू जा. एक मिनिट. तू जा म्हणजे काय? आपण दोघी एकत्र चाललोय. आपण आधी ऑफिसला जातोय आणि नंतर आज आपण ग्रीन रूफला चाललोय. मी कुठेच नाही येणार आहे. ऑफिसला पण नाही आणि तिथे ग्रीन रूफला पण नाही.
ऐक, सगळं नीट होणार आहे, सगळं छान होणार आहे. प्लीज टेन्शन नको ना घेऊ. आणि आम्ही आता काय ठरवलंय माहितीये, टेन्शन आलं रे आलं की आपण ग्रीन रूफला जाऊन बसायचं. तसं झालं ना तर आम्हाला आयुष्यभर ग्रीन रूफलाच राहायला लागेल.